श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, आजचा संदेश तुमच्यासाठी भाग्याचा ठरणार आहे. हा संदेश तुमचा भाग्य बदलणारा संदेश ठरणार आहे. हा संदेश तुमच्याकडे आला आहे. तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष न करता यावर आले आहात, तर हा संदेश नक्की पूर्ण ऐका. कदाचित हा एक छोटासा संदेश तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू टाकू शकतो. या संदेशाला शेवटपर्यंत जरी नाही ऐकलं तरी अर्ध ऐकून बघा. तुमच्या आयुष्यात तुम्हाला मोठमोठे चमत्कार होताना दिसतील. स्वामी म्हणतात, आयुष्यात तुमच्या अडचणी असतील खूप, पण त्यांना सामोरे जा. आयुष्यात कधी एखाद्या गोष्टीत तुम्ही अयशस्वी झाला तर क्रोध होऊ देऊ नका. कारण क्रोध खाई आपणास, संतोष खाई दुसऱ्यास. जर आपण क्रोधित झालो तर लोक हे काही करणार नाही किंवा त्यामुळे लोकांना काहीही फरक पडणार नाही. क्रोधामुळे, रागामुळे आपण आपलेच सतत नुकसान करून घेतो. तसे जेव्हा आपण खुश असतो, आनंदी असतो, समाधानी असतो, तेव्हा दुसरे लोक जळतात आणि आपण तेव्हा आनंदी आणि सुखी असतो. क्रोध अज्ञानाने येते आणि पश्चातापापर्यंत जाते. जर तुमच्याकडे ज्ञान नसेल तर ते ज्ञान मिळवा. त्यासाठी शिक्षण घ्या. कारण जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की क्रोध काय असतो आणि त्यामुळे आपलं नुकसान कशा प्रकारे होतं, तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकणार नाही. क्रोध, लोभ आणि काम हे सर्व नरकाचे दारे आहेत. या दोघा-तिघाच्या नादी जर तुम्ही लागलात तर तुम्ही नरकात जालच. यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. जसे उकाडण्याने दूध नसते, तसे क्रोधाने स्नेह नसतो. क्रोध म्हणजे दुसऱ्याच्या दोषासाठी स्वतःवर घेतलेला सूड होय. क्रोधाचा उगम मूर्खपणात आणि अंत पश्चातापात होतो. जो व्यक्ती अतिमूर्ख असतो तो जास्त राग करतो. काही लोक जे मूर्ख नसतात ते पण राग करतात आणि त्यामुळेच ते सुद्धा मूर्खाच्याच लाईनीमध्ये येतात. क्रोधाने आयुष्य कमी होते, हास्य मरते, उत्साह नष्ट होतो, आनंद मावळतो. क्रोध हा चिखलासारखा आहे. त्यात सापडलेला मनुष्य स्वतःच्या अंगाला चिखल लावून घेतो. क्रोध आपल्याला बर्बाद करून टाकू शकतो. स्वामी म्हणतात, क्रोध हा माणसाच्या मनाला लागलेला जुनाट रोग आहे. या रोगावर संयम हे एकच मात्र असं औषध आहे. तुमचा जर स्वामींवरती विश्वास असेल, तुम्ही जर त्यांना मानत असाल, तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, ज्याच्या अंगी खरे गुण नसतात त्यांनाच आपल्या गुणांचे प्रदर्शन करावे असे वाटते. जेव्हा गुण कर्म बनतो तेव्हा तो इतरांना ठाऊक होतो. तोपर्यंत तो स्वतःलाही कळत नाही. जेथे गुण असतो तेथे वैगुण्यही असतेच. जसे सुगंधित केतकीला फळे नाही, ती अंगी काटेवाही. जेथे व्यक्ती क्रोधाला सामोरे जातो, जो व्यक्ती अहंकाराने फुलतो, तो व्यक्ती बर्बाद होणार म्हणजे होणार. याला कोणीही रोखू शकत नाही. गुरु म्हणजे माणसाच्या रूपात परमात्मा. गुरु म्हणजे भगवान व भक्ती यांच्यामधील मध्यस्थ. गुरु तेथे ज्ञान, ज्ञान तेथे आत्मदर्शन आणि आत्मदर्शन तेथे समाधान असते. गुरु मिळाला तर परमात्मा मिळून जातो आणि परमात्मा मिळाला तर गुरु मिळून जातो. गुरुचा आदर करावा लागत नाही. तो गुरुच्या दिशेने सहज नदीच्या प्रवाहासारखा वाहत येतो. गुरु हा बुद्धीने पाहिले तर माणसासारखा आहे आणि हृदयाने पाहिले तर परमात्म्यासारखा आहे. गुरुचा शोध करण्याची आवश्यकता नाही, कारण गुरु शिष्याचा शोध करत असतो. दत्ताने 24 गुरु केले होते, पण आपल्या आयुष्याचे रहस्य जाणून घ्यायला शेकडो गुरु करून घ्यावे लागतात. गुरु 3 प्रकारचे असतात. 1. अधिकार
तैसा उपदेश करणारे. 2. उपदेशाचा पाऊस पाडणारे. 3. मौनाने उपदेश करणारे. आदर्श चांगल्या कामासाठीच दाखवावा लागतो. वाईट गोष्टी तर आपोआपच आत्मसात होतात. स्वामी म्हणतात, एखादा वाईट माणसाला चांगलं समजून किंवा चांगले म्हणू लागला तर त्याला वाईट बनणे अवघड होऊन जाते. जगात चांगले वाईट असे काहीच नसते. जे उपयुक्त ते चांगले व जे घातक ते वाईट असे आपण म्हणतो. कोणतीही गोष्ट चांगली किंवा वाईट नसते. आपल्या मनाचा आरसा जसा असतो त्याचप्रमाणे ती दिसत असते. जग म्हणजे आत्म्याची पाठशाळा होय. या पाठशाळेत आपल्याला काहीतरी शिकायचे असते. त्यामुळे या पाठशाळेत आपण आलेलो असतो आणि नक्की इथून काही ना काहीतरी शिकून जाणार. उद्या म्हणून तुम्ही निष्कारण वेळ घालवू नका, कारण उद्याचा सूर्य कदाचित तुमच्यासाठी उगवणारही नाही. जीवन म्हणजे आश्चर्याची मालिकाच. उद्याचा रंगनांग आपण आज कधी समजत नसतो. कधीच न करण्यापेक्षा उशिरा का होईना केलेले बरे. काळ हा तुमच्या पिढीला आजच्या वस्तू जाताच उघडला करील. संतांनी भूतकाळाकडे व प्यान्यांनी भविष्याकडे नजर ठेवावी. जे आज अंधारात आहेत त्यावर काळच प्रकाश पाडतील आणि जे आज ऐश्वर्याच्या चमकीने चकाकत आहे ते झाकून ठेवील. काळ खूप बलवान आहे. काळ खूप ताकदवान आहे. काळ हे असा एक व्यक्ती आहे जे सर्व काही बदलून टाकतो. जो व्यक्ती आज स्वतःला कमी समजतो तो येणाऱ्या त्याच्या पुढील आयुष्यात खूप ताकदवर आणि बलवान होणार आहे. कारण तो कमजोर जरी असला पण त्याने मेहनत जर सोडली नाही, जिद्द जर सोडली नाही, तर येत्या काळात त्याच्या एवढा शक्तिशाली कदाचितच दुसरा कोणी असेल. कोणतेही काम करायला जिद्द आणि चिकाटी लागती. बाकी सर्व तर देव आपोआपच घडवून आणतात. आयुष्यातील अडचणी सोडविण्यास समर्थ असते तेच शिक्षण होय. शिक्षकाने माणूस स्वतः स्वावलंबी बनतो. त्याच्या आयुष्यातील अडचणी तो स्वतः सोडवायला लागतो. तुम्ही या संदेशावर आले. तुम्ही या संदेशाला आत्तापर्यंत ऐकलं आणि ऐकतच आहात. हे खरंच तुमच्या नशिबाची गोष्ट आहे. कारण प्रत्येक गोष्ट नशिबाने मिळत नसते, शिवाय स्वामींच्या संदेशाच्या. हे संदेश स्वतःहून येत असतात. काही लोक यांना यूट्यूबवर ASA मराठी यूट्यूब चॅनल सर्च करून पाहत असतात, तर काही लोकांना स्वामी स्वतः हे संदेश पाठवतात. शिक्षणाचा उदात्त हेतू केवळ ज्ञान नसून कृती करणं होय. वाचनाने मनुष्य सुरक्षित होतो, पण शिक्षणाने मनुष्य पक्का होतो. पुस्तकी क्रीडा म्हणजे तृतीची पाने खाऊन रेशीम देणारे किडा अशी माझी समजूत होय. सर्व देशाच्या कानाकोपऱ्यातून चांगल्या कल्पना व प्रस्तुती करण्यापेक्षा आपण आपला स्वभाव बदलाव. आपला स्वभाव ही एक अशी गोष्ट आहे जी कितीतरी पट पैसा, कितीतरी पट सोन्यापेक्षा खूप महाग आहे. ही वस्तू विकत घेतली जाऊ शकत नाही. ही व्यक्ती ज्याची असते त्याचीच असते. हे वस्तू दुसरा कोणीही घेऊ शकत नाही. शिक्षण हे मातेच्या अंकापासून सुरू होते आणि त्यावेळी बोलला जाणारा प्रत्येक शब्द मुलाचा स्वभाव बनविण्यास कारणीभूत होतो. लोकरंजनातून लोकशिक्षण होत असते. एखादी कल्पना मनावर बिंबणे, मनाला वळण लावणे किंवा ज्ञानाचा प्रभाव करणे याला शिक्षणाच्या मर्यादा असे म्हणता येते. शिक्षण ही गोष्ट कदाचित अशी आहे जी गोष्ट आपल्याला या आयुष्यात एवढा हातभार लावते जेवढा कदाचित देवच लावतो. स्वामी म्हणतात, प्रत्येक मनुष्याला एकांतत्वाचे काही क्षण दिवसातून मिळत असतात. या क्षणांचा तो कसा उपयोग करतो यावर त्या दिवसाच्या यशात व अपयशाच्या अवलंबून असते.
काही पराजय हे विजयाइतकेच प्रभावी असतात. हरलो असे वाटले की हार ठेवावीच असं नाही. हरलो नाही असे वाटेपर्यंत तुम्ही खेळ जिंकतच आहात. दुर्दैव किंवा अपयश हे 10 पैकी 9 वेळा कर्तव्यानंतर सौख्य यांच्याऐवजी कर्तव्यापूर्वी सौख्य असे मानण्यात परिपक्व होय. मित्र आणि ओळख यामुळे हमखास दैव हाती येते. जर तुम्ही आळशी असाल, विनाशाच्या मार्गावर आहात आणि त्या मार्गावर थांबण्याच्या जागा फारच कमी आहेत, लक्षात ठेवा त्यावेळेला तुम्हाला थोडासा संयम ठेवावा लागेल आणि संयमासोबत योग्य निर्णय योग्य वेळेवर घेता आला पाहिजे. यशाचे खरे गमत कोणते असते तर ते की दुसऱ्याचा दृष्टिकोन समजून घेण्याची शक्ती असणे व एखाद्याच्या गोष्टीकडे त्याच्या व स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहणे. विरोध दर्शवून व भांडून तुम्ही विजय मिळवाल तर तो व्यर्थ आहे, कारण त्यामुळे प्रतिस्पर्ध्याच्या शुभेच्छा तुम्हाला कधीच मिळत नाही. अभिमानाने अलगद राहा तर मराल. आयुष्यात अभिमान सोडा. तुम्ही जेवढं होईल तेवढं लोकांशी प्रेमाने आणि चांगला स्वभाव ठेवून वागा. मनुष्य जे बंधन स्वतःवर आणि त्याच्या बुद्धीवर लागू घेतो ते पाळण्यात त्याला एका प्रकारचा आनंद असतो आणि त्याला त्याचा अभिमान वाटतो आणि त्यामुळे तो त्याची शिस्त हे नियमितपणे चालू ठेवू शकतो. गर्विष्ठांना स्वर्गात प्रवेश मिळणार नाही आणि वाकडतान करणार नाही. अहंभाव करी राम. आणि जो व्यक्ती आयुष्यात स्वतःला एवढं शहाणं बनवतो आणि एवढं शांत राहतो तो व्यक्ती कधीही हारत नसतो. असे व्यक्ती आयुष्यात सदैव एका योग्य दिशेला योग्य वेळेवर आणि योग्य पद्धतीने जातात. आयुष्यात गोष्टी असतात काही ज्या मनाविरुद्ध होतात, पण ज्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होतात त्या कधीच विसरू नका. त्या गोष्टी तुमचं आयुष्य बदलणाऱ्या असतात. लक्षात ठेवा, तुम्ही ज्याच्याबद्दल विचार करीत होते ते आता यशस्वीमुळे शक्य होईल. आता तुमचं यश, तुमची सर्व काही आत्तापर्यंत केलेली मेहनत ती सर्व पुसून टाकणार आहे. एकदा का तुम्हाला यश मिळालं की मग तुमची जे काही आत्तापर्यंत तुम्ही मेहनत घेतली, जे काही कष्ट केले ते सर्व शांतपणे मिटून जातील. काळजी नका करू, तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवा. देव सदैव आपल्या पाठीशी आहे. देव म्हणतोय, माझ्या बाळा, मी कुठेच गेलेलो नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी होतो. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आणि मी सदैवच तुझ्या पाठीशी राहणार आहे. जसं सर्व साहित्याच्या अभ्यासाने किंवा विजयाने आपण काहीही मिळतो, तसंच आपण जर आयुष्यात प्रामाणिक राहिलं आणि आपल्या कामात इमानदार राहिलं तर नक्की आपण आपल्या कामात खूप पुढे जाऊ शकतो. मान, मान्यता, श्रद्धा, अपराध व रोग, आळस या 5 कारणामुळे मनुष्य खऱ्या अर्थाने जिंकू शकतो. अभ्यासामुळे आनंद वाढतो, भूषण प्राप्त होते व कार्यक्षमता वाढते. आळसाच्या सेवेला जो जिंकतो, पिटाळून लावतो, निश्चयाचा झेंडा जीवनात मैदानात रोवतो, तो झेंडा यशस्वी होतो. आळस हा महाभयंकर शत्रू आहे, हुशार शत्रू आहे. माणसाच्या मनात किल्ल्या त्याच्या नेहमीच वेढ्यात असते. तो केव्हा हल्ला करेल आणि केव्हा आपला सर्व काही नष्ट करण्याच्या मार्गावर आणून ठेवेल हे सांगता येणारी गोष्ट नाही. आत्मविश्वास हे कर्तृत्वापेक्षा त्याचे मोठे रूप आहे. वृक्षाची मुळे जो भूमीत खोल टाकतो तो वादळाशी झुंजण्याचे त्याचे सामर्थ्य वाढवतो. आयुष्यातील नावनवीन संकटांशी टक्कर द्यायला आत्मविश्वासासोबतच आपल्याला उपयोगी पडतो तो आपला स्वतःवर असलेला अनुभव. अवाढव्य कामाकडे पाहून घाबरू नका. थोडं काम करायला सुरुवात करा, म्हणजे काही दिवसातच सर्व काम संपेल आणि एक दिवस असा येईल की तुम्हाला वाटेल, अरे हे तर खूपच सोपं होतं. माणसाच्या नवनवी रचना करण्याची शक्ती आहे.
पुढे जाण्याची शक्ती आहे, आक्रमणाचा प्रतिकार करण्याची शक्ती आहे. कुठल्या बाबतीत आपण कमी आहोत असे त्यांना समजू नये. त्यांनी नेहमी पुढे जात राहिलं पाहिजे. माणूस कोणत्याच बाबतीत किंवा कोणत्याच गोष्टीत कमी नाही. विश्वासामुळे माणसाला बळ येतं. सत्यप्रीती, सुख, संपत्ती आणि प्राणभय या 4 मनुष्याच्या कसोटी आहेत. या कसोटीला जे उतरतील त्यांना संपूर्ण विश्व त्यांना सन्मान करेल. मनुष्य हा स्वतःच्या शक्तीने पुढे सरकणारा असला पाहिजे. ज्यांना गती घालायला दुसरे लोक लागतात ती कसली गती? श्रद्धेच्या बळावर मनुष्य विशेष कार्य करू शकेल असे नाही, पण त्या श्रद्धेवाचून काही करता येणार नाही. आशेवर थांबू नका, आशेवर बसू नका. प्रयत्न करा, नक्की तुमची मेहनत तुम्हाला यश देईल. प्रतिभा ही अनंत परिश्रमात सामावलेली असते. तुम्ही निर्भय व्हा, निर्भीती बाळगू नका आणि नंतर कार्य करा आणि मग बघा नक्की तुम्हाला यश मिळेल. रडू नकोस बाळा, मी कुठेही गेलेलो नाही. स्वतःच्या अंगार दीप ते चेतन आहे. त्या दीपाच्या प्रकाशात निवांतपणा प्राप्त करण्याचा मार्ग शोध. या जगात धावपळ व गृहगारतींचा अभाव जरी सर्वत्र दिसत असला तरी माझी अशी श्रद्धा आहे की एकमेकांशी सौजन्याने वागण्यामुळे व मधून दुसऱ्याबद्दल चांगला उद्गार काढल्याने जीवन कितीतरी सुखमय होते. श्रद्धा हा असा पक्षी आहे की पहाटेच्या गर्द काळोखात त्याला प्रकाशाची चाहूल लागतो, तो गाऊन बसतो. संस्काराच्या खोलीत भिवू नको, तुला पोहून पृष्ठभागावर जायचे आहे. या खोलीत तू जर घाबरशील तर तू तेथेच अडकून राहशील. अलगुजाला किंवा फ्लूटला चीर गेली असेल तर चांगुल सूर त्यातून कसे निघतील? उत्तम गाण्याचं देखील अशीच गोष्ट आहे. हृदयात बिघड झाला असाल तर दुसऱ्याच्या हृदयात ठाव घेणारे सूर त्यातून निघणारच नाहीत. या संदेशाला तुम्ही शांतपणे ऐकत आहात आणि असेच ऐकत राहा, कारण हा संदेश खास तुमच्यासाठी स्वामी समर्थांनी पाठवलेला आहे. आणि या संदेशाला थोडा वेळ पूर्ण ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्यात असे चमत्कार होतील ज्याबद्दल तुम्ही याआधी विचारही केला नसेल. हा संदेश तुमचा जीवन बदलवणारा एक संदेश ठरून जाणारा आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावणी पावले. सर्व जगाला विसरून मनाची शक्ती दृढपणे स्थिर करणे यालाच एकाग्रता म्हणतात. मन एकाग्र झाल्यावर अशक्य असे काहीही काम नाही. एकाग्रता यशस्वी करते. कर्तव्यमग्नतेने साऱ्या जगाचा विसर पडणे म्हणजे एकाग्रता. ध्यान एकाग्रता ही एक सदैव सज्ज असणारी, उपयोगी व संकटमुक्त करणारी फायदेशीर सवय आहे. एकाग्रता आपल्या जीवनातला एक परक्रम आवश्यक गुण आहे. जो कोणी एक काम कंटाळून करतो तो व्यक्ती आयुष्यात मागे राहतो. जो व्यक्ती एक काम शांतपणे योग्य दिशेला करतो तोच आयुष्यात खरा यशस्वी होतो. तन्मयता नसेल तर विद्वत्ता फुकट आहे. एकाग्रता करणारे लोक आपल्याला आयुष्यात खूप मिळतात, पण एकाग्रता तोडणारे सुद्धा खूप मिळतात. आता आपण ते आपल्यावर ठेवतोय की आपण कोणत्या लोकांना आणि कशा प्रकारे वागतो. उद्याचा भविष्यकाळ आजच्या त्यागातून, आजच्या कर्मातून निर्माण करावा लागतो. स्वतःच्या वाटेला दुःखाचे काटे असेल तरी दुसऱ्याचे सुखद फूल देणे हे मानवी कर्तव्य आहे. जे आपली रोजी नेकीन मिळवतात ते ईश्वराचे लाडके होतात. जे व्यक्ती आयुष्यात इमानदारी आणि प्रामाणिकपणे राहतात तो व्यक्ती ईश्वर स्वतः लक्ष ठेवतो. संवेदनशीलशिवाय व स्वातंत्र्याशिवाय कोणत्याही कलेला उन्नती होत नसते. आपल्याला एखाद्या गोष्टीत प्रगती, उन्नती करायची असेल तर आपल्याला त्या गोष्टीत पहिले आवड निर्माण करावी लागेल. त्या गोष्टीत पहिले रमून जावं लागेल आणि त्यानंतरच ते शक्य होईल. ज्या व्यक्तीचा स्वामी समर्थांवर, आपल्या देवावर विश्वास आहे तो व्यक्ती आयुष्यात कधी हारू शकत नाही, कारण त्या व्यक्तीच्या सोबत सदैव स्वामी असतात.
स्वामी सदैव त्या व्यक्तीच्या सोबत उभे असतात, प्रत्येक संकटात त्याला हात देत असतात. स्वामींच्या हाकेला स्वामी त्याच्या हाकेला धावून येतात. स्वामी सदैव त्याची साथ देतात. स्वामी म्हणतात, तुम्ही निर्भयी व्हा, तुम्ही भीती बाळगाल तर तारुण्य पाय नाही. जग हा एक बाजार आहे. या बाजारात लबाड माणसांची बोरे द्राक्षाच्या भावाने विकली जातात, परंतु प्रामाणिक माणसांची द्राक्ष करवंदाच्या भावाने देखील विकली जात नाही. जो व्यक्ती जास्त बडबड करतो त्याचे तर म्हणतात की दगडसुद्धा विकले जातात, आणि जो व्यक्ती शांत राहतो त्याचे हरभरेसुद्धा विकले जात नाहीत. आपले दोष नेहमी ऐकावेत, परंतु स्तुती मात्र ऐकू नये, कारण दोष ऐकणे म्हणजेच दोष दूर करण्याची एक संधी सापडणे होय, पण स्तुती ऐकणे मात्र आपल्या आयुष्याला काहीतरी चूक आहे असं समजून आपण ध्येय खचून बसणे होय. आपली चूक कबूल करण्यात माणसाला शरम वाटत असेल तर ती चूक मुळात करताना पण त्याला शरम वाटली पाहिजे. अपूर्ण इच्छा व पराजित शत्रू व विझलेल्या आगीच्या पिटणीसारखे असतात. संधी सापडताच ते राक्षस बनतात आणि बेसावध माणसाचा सत्यानाश करतात. अश्रूंनी मने कळतात आणि मिळतात. आपल्याला हवी असणारी गोष्ट मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तीव्र इच्छाशक्ती आणि त्याच्या मागचे घेतलेले कष्ट. शत्रूने केलेली स्तुती हीच सर्वोत्तम कीर्ती असते. मनुष्याची सुखद व स्वाभाविक स्थिती म्हणजे शांती. जगातल्या दुःखांनी आपल्यासाठी जन्मच घेतला नाही असे समजून हस्तमुख राहण्याचा प्रयत्न करा, तरच तुम्ही जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद लुटू शकाल. जीवन म्हणजे आश्चर्याची मालिकाच आहे. उद्याचा सारंग आपण आज कधी समजत नाही. माणसाचा मोठेपणा त्याच्या शत्रूवरून आजमावता येतो. आजतापर्यंत शत्रू असा एकही नाही जो या जगात जन्माला आला नाही. संकट हा सत्याकडे जाण्याचा मार्ग आहे. संकटांना भिवू नका, संकटांना संधी मानून त्यावर मात करा. नशीब रुसलं तरी किती रुसेल आणि हसलं तरी किती असेल याचा नेम नाही. कोणाच्याही शारीरिक व्यंगावर टीका चेष्टा करू नये. स्वामी म्हणतात, पुरुष निर्बळ झाले की स्त्रियाचा अंधपात ठरलेलाच आहे. जर स्त्री जर ताकदवान असेल आणि तिने ध्येय ठेवले की एखादी गोष्ट करायची तर ते पुरुषापेक्षाही चांगलं करू शकते. विद्येच्या संस्कारामुळे माणसाला कस जगावं याचा बोध होतो. आपल्या जगण्याचा चांगुलपणा मेळ घालला जात नाही. जगण्यामागची पात्रता हे आपल्या विद्येमुळेच प्राप्त होते. इतरांना जितका अधिक लाभ द्याल तितके अधिक भलेही तुम्ही स्वतःचे कराल. स्वामी म्हणतात, पुण्य कमविणे काही अवघड नाही. पुण्य कमविण्यासाठी तुम्ही 5 मिनिटे जरी दिली तरी तुम्हाला पुण्य मिळू शकते. या संदेशाला 5 गरजू लोकांपर्यंत शेअर करा, तुम्हाला पुण्य मिळेल. कोणी माणसाच्या कितीही गोष्टी चिडवण्याचा प्रयत्न केला तरी त्याने तो अयशस्वी होणारा नाही. कळी जितक्या सहजतेने फुलते तितक्याच सहजतेने प्रेम हृदयात फुलते. केवळ ढीगभर पुस्तके वाचून ज्ञान साठवणे म्हणजे विद्या नव्हे, ते ज्ञान जीवनात उतरवणे म्हणजे खरी विद्या. जिथे आत्मश्रद्धा आहे तिथे धर्म आहे. निर्बळ लोक आपली भीमपणा लपविण्यासाठी तत्त्वज्ञानांचा आधार शोधतात. जो व्यक्ती आयुष्यात सदैव सकारात्मक विचार करतो आणि सकारात्मकपणे स्वामी समर्थांची भक्ती करतो, अशी व्यक्ती आयुष्यात सदैव एका चांगल्या स्तरापर्यंत जातात. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या ज्या व्यक्तींना वाटते की आपण आपल्या योग्य दिशेला योग्य कर्म करावे, असे व्यक्ती नकळत आयुष्यात खूप चांगल्या पद्धतीने पुढे जातात. काही लोकांना वाटते हे काय फालतूपणा आहे, पण याची खरे सत्य तर त्या लोकांना कळते ज्या लोकांनी ते अनुभवलेले आहे.
अनुभवा, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की योग्य काय अथवा अयोग्य काय. या 4 गोष्टी माणसाला बदलून टाकतील. लक्षात ठेवा. स्वामींचे नामस्मरण करा, स्वामी सदैव साथ देतील. श्री सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.